कागल पंचतारांकित वसाहतीमधील रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेडच्या कामगारांनी आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा दिला होता। या पार्श्वभूमीवर आज कामगारांचे प्रतिनिधी आणि पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची बैठक झाली। या बैठकीत कर्मचाऱ्यांनी 8 दिवसांमध्ये कंपनी प्रशासनाने मागण्या मान्य केल्या नाहीत तर आत्मदहन करू असा इशारा दिलाय। रेमंड लक्झरी कॉटन लिमिटेडच्या कामगारांनी कंपनीत कायम करून घेण्याच्या मागणीसह अन्य मागण्यांसाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा इशारा दिला होता। मात्र पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर आत्मदहन आंदोलन स्थगित करण्यात आलं। कामगारांच्या मागण्यांबाबत कंपनी प्रशासनाला 8 दिवसांचा वेळ देण्यात आलाय। या 8 दिवसांमध्ये मागणी मान्य न झाल्यास कामगारांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पुन्हा आत्मदहन आंदोलन करू असा इशारा दिलाय। आजच्या बैठकीला कंपनी प्रशासनाचे प्रतिनिधी हजर नसल्यानं कामगारांनी तीव्र नाराजी व्यक्त केली। पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी महापालिका आयुक्त के मंजुलक्ष्मी यांना रेमंड कंपनी प्रशासनासोबत चर्चा करण्याबाबत सूचना करण्यात आल्या आहेत। यावेळी कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे, ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विजय देवणे, कागल MIDC युनियनचे अध्यक्ष मुकेश मटोरे, सिकंदर मुलानी, सयाजी पाटील, विशाल पाटील, नवाज शेख, मदन माने यांच्यासह कामगार उपस्थित होते।